नमस्कार। शुक्रवार 2 डिसेंबर 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला आजचा बाजार गप्पांचा विषय सरकारी बँका आणि त्यांचं भांडवली मूल्य। सरकारी बँका आणि त्यांचं भांडवली मूल्य असा विषय आजच्या बाजार गप्पांना घ्यायचं कारण म्हणजे गेले काही दिवस आपल्या आर्थिक नियतकालिकांमध्ये एक बातमी, एक चर्चा ही वारंवार होतीये आणि ते म्हणजे सरकारी बँकांचं बाजारी भांडवली मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन याने 10 लाख कोटी रुपयांची पातळी ही ओलांडलेली आहे। एखाद्या क्षेत्रातल्या आणि त्यातही त्या क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचं अशा पद्धतीनं बाजारी भांडवली मूल्य 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणं आणि त्यातही ते बँकिंग क्षेत्राबद्दल असणं, तेही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांविषयी असणं की ज्यांची चर्चा त्यांच्या तोट्यांविषयी जास्त होते, त्यांच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटबद्दल जास्त होते, त्यांना कितीचा कोटी हजारो कोटींचा गंडा घातला आणि ते देशाबाहेर पळून गेले अशी चर्चा असते। अशा वेळेला अशा पद्धतीची सकारात्मक बातमी अशा क्षेत्राविषयी येणं ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। अशी जर घटना असेल तर त्याचं शेअर बाजाराच्या दृष्टीनेही महत्त्व असतंच, पण त्याचबरोबरीनं देशाच्या राष्ट्रीय अर्थकारणासाठीही महत्त्व असतं। विशेषतः ज्या पद्धतीनं 1 नोव्हेंबरपासून आपल्या देशामध्ये डिजिटल रुपया हा प्रायोगिक तत्वावरती उपयोगामध्ये आणला गेला आणि कालपासूनच म्हणजे 1 डिसेंबरपासून आपल्या देशात तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना किंवा नागरिकांनाही मर्यादित प्रमाणात का होईना हा डिजिटल रुपया वापरायला घेतला गेलाय। अशा वेळेला सरकारी बँकांचं बाजारी भांडवली मूल्य हे 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते। नेमकं यातलं कारण काय आणि परिणाम काय अशी चर्चा आज करणं हे फार घाईचं होईल, कारण मी म्हटलं तसं की तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती डिजिटल रुपयामध्ये कालपासूनच व्यवहार करायला लागली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम इतक्या लगेच होईल अशातला भाग नाही। आणि दुसरी गोष्ट की एकमेव कारण हे नाही, याचा एका अर्थ असा असू शकतो की एकंदरीतच गेल्या काही काळामध्ये सरकारी बँकांनी ज्या पद्धतीने आपल्या NPAचं गणित मांडणं, मग ते ताळेबंदात असेल त्यामध्ये बेकायदेशीर काहीही नाही, परंतु काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी केली गेली, यातून निदान सरकारी बँकांच्या अधिकृत ताळेबंदांवरती NPAच्या दिसणाऱ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे। आणि मग ज्या प्रमाणामध्ये ताळेबंदामध्ये बॅलन्स शीटमध्ये अशा पद्धतीच्या NPAची नॉन परफॉर्मिंग ॲसेटची बुडीत खाती मालमत्तेची गणितं बदलत जातात, त्या प्रमाणामध्ये ती बॅलन्स शीट जास्त सक्षम दिसते। आणि दिसते हा शब्दप्रयोग महत्त्वाचा। अशा सक्षम बॅलन्स शीटच्या जोरावरती जर त्या बँकांच्या शेअर्सचे शेअर बाजारातले बाजारभाव चढे राहिले तर फार मोठ्या प्रमाणावरती आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे, अशातला भाग नाही। परंतु अशा बाजारी भांडवली मूल्याचं शेवटी बाजारी भांडवली मूल्य काय आहे याचाही विचार केला पाहिजे। सरकारी बँकांचं बाजारी भांडवली मूल्य जास्त असण्याचं दिसण्याची 2 महत्त्वाची कारणं अशी आहेत की गेल्या काही वर्षात सातत्यानं आपण सरकारी बँकांची संख्या ही कमी करत चाललोय। आपण बँका बंद करतोय अशातला भाग नाही, पण अनेक सरकारी बँकांचं आपापसात विलीनीकरण, मर्जर आणि अमालगमेशन हे मोठ्या प्रमाणावरती होतंय। त्यामुळे साहजिकच या बँकांच्या बॅलन्स शीटचा आकार हा मोठा होत चालतोय। परंतु आज मी तिलाही त्या बँका अशा पद्धतीचं विलीनीकरण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावरती सरकारी बँका राहिल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा फ्लोटिंग स्टॉक बाजारामध्ये अत्यंत कमी आहे। आणि मग अशा वेळेला जेव्हा काही सकारात्मक घटना अशा कंपन्यांच्या बाबतीत की ज्यांचा फ्लोटिंग स्टॉक, ज्याच्या शेअर्समध्ये मुक्तपणानं फिरणाऱ्या शेअर्सची संख्या म्हणजे फ्लोटिंग स्टॉक, या फ्लोटिंग स्टॉकचं प्रमाण जेव्हा कमी असतं त्यावेळेला त्याचे बाजारभाव वाढण्याचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती फ्लोटिंग स्टॉक असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा जास्त असतो। आणि जितके त्याचे बाजारभाव जास्त तितकं त्याचं बाजारी भांडवली मूल्य जास्त, कारण बाजारी भांडवली मूल्य किंवा मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच त्या शेअर्सचा त्या दिवसाचा बाजारभाव गुणिले त्या शेअर्सचे फ्लोटिंग स्टॉकची संख्या। मग जर फ्लोटिंग स्टॉक मर्यादित असेल आणि त्याची मागणी वाढत असेल तर त्याचे बाजारभाव अत्यंत मर्यादित काळामध्येही जास्त वेगानं वाढूही शकतात आणि त्याच वेगानं ते कमीही होऊ शकतात। हाही एक संकेत आपण अशा वाढत्या बाजारी भांडवली मूल्याच्या काळामध्ये लक्षात घेतला पाहिजे।
मुळातच शेअर बाजाराचे आपल्या निर्देशांक सेन्सेक्स असू दे किंवा निफ्टी असू दे, हे खरं सांगायचं म्हणजे सार्वकालिक उच्चतम पातळीवरती आहेत, त्याचाही एक भाग असतो. मग अशा वाढीच्या तेजीच्या गोष्टीमध्ये नेमके कोणत्या बँकांचे शेअर्स विकत घेणं योग्य ठरेल याचाही विचार करावा लागेल. माझ्या सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे डिसेंबर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी होणार आहेत, त्याचे फ्लायर याही व्हिडिओमध्ये आहेत. त्याचा जर तुम्ही लाभ घेतलात तर ते जास्त सांगणं सोयीचं होईल. मी साधारणपणे गेले 2 महिने कोणत्या सरकारी बँकांचे शेअर्स घ्या हे माझ्या सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलं आहे. त्यातला एक मुद्दा असा होता की ज्या वेळेला 1 नोव्हेंबरपासनं रिझर्व्ह बँकेनं आपल्या डिजिटल रुपयामधले काही प्रायोगिक व्यवहार सुरू केले, ते फक्त 9 बँकांच्या माध्यमातून होणार होते. त्या 9 बँकांमध्ये जशा खाजगी बँका होत्या, विदेशी बँका होत्या, तशा 3 पब्लिक सेक्टर बँकांचाही समावेश होता. साहजिकच त्याच्यामध्ये स्टेट बँक होती. या संबंधातला माझा सविस्तर लेख 6 नोव्हेंबर 2022च्या महाराष्ट्र टाइम्समध्येही प्रसिद्ध झालेला होता. या 9 बँकांना निवडण्यामागची कारण मीमांसा काय असू शकेल याची चर्चा मी त्या लेखातही केली होती आणि अत्यंत सविस्तर नावनिशीवर चर्चा मी माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करतो. आणि त्या निमित्तानं त्या बँकेचं त्या क्षेत्रातलं स्थान ही गणितं आपल्या लक्षात येतात. पण ज्या 9 बँकांचा प्रायोगिक तत्वावरच्या पहिल्याच उपयोगामध्ये समावेश होतो, त्यांच्यातनं देणारा सिग्नल किंवा मिळणारा संकेत असा आहे की या बँका केवळ भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत असं नाही. जगातल्या किंवा देशातल्या कुठच्या भागामध्ये यांच्या वित्तीय सेवा मिळतात म्हणून त्या महत्त्वाच्या तर असतातच, पण त्याचबरोबरीने येणाऱ्या काळामध्ये आपल्या वित्तीय सेवांचं, फिनान्शियल सर्व्हिसेसचं आणि विशेषतः बँकिंगचं हे गणित येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त तंत्रप्रधानतेकडे झुकेल. करोनानंतरच्या काळामध्ये हे व्यवहाराचं प्रमाण वाढलेलं आहे. मी नेहमी गमतीनं म्हणतो की जे डिमॉनिटायझेशनला जमलं नाही ते करोनाने जमलं आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधले जास्तीत जास्त व्यवहार हे कॅशमध्ये किंवा रोखीनं होण्यापेक्षा सुद्धा आता वित्तीय सेवांच्या प्रमाणामध्ये वाढतं. मग ज्या वेळेला डिजिटल रुपयातनं क्रिप्टोकरन्सीलाही एक वेगळं आव्हान मिळत असतं, अशा वेळेला अशी तंत्रप्रधानता त्या बँकेकडे असणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की वाढत्या बाजारी भांडवली मूल्याच्या काळामध्ये ज्या 3 बँकांचे शेअर्स सगळ्यात जास्त वाढलेत, त्याच 3 बँका पहिल्या प्रायोगिक तत्वावरच्या 9 बँकांमध्ये त्यांचा समावेश होता. ज्या 2 खाजगी बँकांचा पहिल्या प्रायोगिक तत्वावरच्या डिजिटल रुपयाच्या उपयोगामध्ये समावेश होता, त्यांचेच बाजारभाव खाजगी क्षेत्रातल्या बँकांचेही वाढलेले आहेत. मग यातली गणितं लक्षात घेता वाढत्या बाजारी भांडवली मूल्यांच्या बँकांच्या शेअर्सची आता नव्यानं खरेदी करताना आपण कशी निवड करणार, हा हेतू आपल्याला विचार करायला प्रवृत्त करावा. याच उद्देशानं आजच्या बाजार गप्पांचा विषय होता सरकारी बँकांचं बाजारी भांडवली मूल्य. मनपूर्वक धन्यवाद.